So today we are gonna learn about human ribs. There are basically 3 types of ribs. True ribs, false ribs, and floating ribs. Our number is like 1 to 12. So it's like true ribs goes 1, 2, 3, 4, 5, 6, and 7. And there's false ribs, which is like 8 to 12, like goes 8, 9, 10, 11, and 12. Why are you laughing? Am I joking? हसणं हेल्थ साठी चांगलं आहे पण करिअर साठी नाही. So please concentrate. Coming back to the point. Floating ribs, 11, 12. Hey. Excuse me. Can you please stand up? ए भाया तू लाक मारतो. तुम्हाला सांगते मी. उभे राहा. आपण अच्छा का. Explain me types of ribs. या या बरगड्यांचे प्रकार सांगा. अच्छा 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 बरगडे होय असं बोला की आता हा तोडताना कधी मोजला नाही तो. पण काय पण ते काय डॉली डीन बाई ते तुम्ही जे काय शिकवता ना ते आपल्याला कळतच नाही. आपल्या भेजामध्येच येत नाही ते. हा काय कळत नाहीये तुम्हाला? मी शिकवलेलं कळत नाहीये का? जाऊ दे ना डीन मॅडम, तुम्ही शिकवा ते शिकवा. हा उगीच डोक्याला शॉर्ट नका लावून घेऊ. आपला शेखर आहे ना तो शिकवेल आपल्याला. रिअली? हा वाव, काय माणूस निवडलाय. शेखर तुम्ही सगळेच हुशार आहात ना. तुम्ही शिकवणार आहात? नाही नाही. हो. सिट डाऊन. तापावर पोटदुखीची गोळी घेत नाही. पोटदुखीवर पोटदुखीचीच गोळी घ्यावी लागते. अच्छा गावात असं बरं सांगितलं ते. तुम्हाला काय कळत नाहीये का? तुमच्यासाठी मी अख्खा सिलेबस मराठीत शिकवू? नाही तसं नाही पण ते ना आपला ना थोडा झोल झालाय. काय झोल? काय कळत नाहीये तुम्हाला? अहो हेच की यामधला खरा सापळा कुठला हो. त्याचं काय डॉलीबाई डीन मॅडम आपला ना एक नंबरचा खबरी आपला टिपर. हा तो असाच एक काडी सारखा म्हणून त्याचं आपण प्रेमाने नाव ना काळे बेटी ठेवलंय. हा What nonsense is going on in the class? Don't forget I'm still in the class. ही सगळी फालतूगिरी करायची असेल ना तर वर्गाच्या बाहेर जा. आणि उद्यापासून लेक्चरला बसायचे कष्ट घ्यायची गरज नाहीये. डीन मॅडम तुम्ही जे काही शिकवता ना ते सगळं पुस्तकामधलं शिकवता. मग आपल्याला काय पण कळत नाही. तुम्ही ना लाईव्ह पिक्चर दाखवल्यासारखं शिकवा ना म्हणजे आपल्याला एकदम वन टॅस कळायला. लाईव्ह पिक्चर पाहिजे तुम्हाला? हा आमच्या भाषेत त्याला प्रॅक्टिकल म्हणतात. आईच्या गावात चांगलं नाव आहे पिक्चरचं. प्रॅक्टिकल लवाजकल. हा So tomorrow we'll have practicals. All of you all will get your dissection box. तुम्हाला कळलं नसेलच. या या उद्या येताना तुमचा डिसेक्शन बॉक्स घेऊन या. म्हणजे काय ते? त्याच बॉक्स वरती मी सगळ्यांना शिकवणार. हा म्हणजे काय ते? लेक्चर इज ओव्हर फॉर टुडे. डीन मॅडम ए शेखर म्हणजे काय सांग. मी तुला सांगेल ना. अरे सांग ना. सांगतो कबीर ए सांग ना भावा. ए काडीपेटी ए सांग ना. तू समजतोस कोण स्वतःला? मी आहे कडका. मला अभ्यासाचं टेन्शन आहे. तू येस असशील टाइमपास करायला. अरे अरे पण आपलं सांग ना. ए कबीर 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 अरे ते डॉलीबाई म्हणाल ते तो बक्सा काय तो डिसेक्शन बॉक्स ना. हा तेच ते म्हणजे काय रे? अरे तो ना एक बॉक्स असतो जो आपण यूज करतो प्रॅक्टिकल्स मध्ये डायसेक्ट करायला. म्हणजे
अरे डोलीबाई, Stop calling me Dolly. Dr. Monica. What's going on, Kabir? मॅम ऍक्च्युली ते मी डिसेक्शन बॉक्स काय असतं ते सांगत होतो. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हा मग बोला की. हा मला फक्त यांच्याशी बोलायचंय. Can you please come here? कबीर. मॅम ऍक्च्युली कबीर, आज संध्याकाळी तू घरी जेवायला ये. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. ओके. Now go to your room. Your room. This side. ओके मॅम. कबीर सांग ना ते तो मलिंगा. हा मलिंगा. काय? अरे भावा ते आपल्याला सांग ना ते तो बॉक्स डाय 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 हा डाय. डाय हा अरे मग सलून मध्ये जा ना. तिच्या आता सलून मध्ये. हा मग डाय तिथेच करतात. अरे अरे ते मलिंगा ए भाया ते वो अपन को ये बता बॉक्स रहता है ना वो क्या बोलते उसको. 100 रुपए दे बताता हूँ. हाँ जब चलेगी पत्ती तब बुझेगी तेरी बत्ती. ले ले. अरे चोर बाजार में जाना, वही मिलेगा तुझे. मैं भी वही से लाता हूँ सस्ते में. क्या ये रहा है? अच्छा अरे पर बता ना वो क्या. राधा 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 ते आपल्याला हे सांग ना ते तो बॉक्स असतो ना तो काय काय बोलतो त्याला. डायसेक्शन बॉक्स म्हणजे काय सांग ना. त्याला डायसेक्शन नाही, डिसेक्शन बॉक्स म्हणतात. हा तेच ते म्हणजे काय. Dissection kit or box contains all necessary tools used to perform complete dissection. It is used to fetal pig and many other preserved animals. Understand? आजच्या गावात म्हणजे काय. निघते मी, मला उशीर होतोय. मॅम कबीर, आपण घरात आहोत, दोघच आहोत. तुम्हाला आई म्हणू शकतोस. बस. तुझ्या आवडीची दोडक्याची भाजी केली. आई पण हे रद्दी इथे का ठेवली आहे. म्हणजे टेबल मॅट आहेत ना. कबीर, ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. म्हणजे तुला हे काहीच माहित नाहीये कारण मी तुला कधी हे सांगितलंच नाही, पण आता सांगणं मला खूप इम्पॉर्टंट वाटतंय. तुझे वडील खूप मोठे डॉक्टर होते, खूप नावाजलेले, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना ते जपताच आलं नाही. त्यांनी खूप भ्रष्टाचार केला. त्यांच्यावर कमिशन बसवली गेली, त्यांना शिक्षा झाली. आणि या सगळ्या गोष्टी ना कबीर न्यूजपेपरमध्ये छापून आलं. अरे सगळा इतिहास आहे हा. ऍक्च्युली कबीर ही रद्दी पेपरची नाही, ही माझ्या सुखी संसाराची आहे, माझ्या स्वप्नांची. आई पण तू हे सगळं मला आज का दाखवतेस. कसं आहे, प्रत्येक माणूस काही जन्मताच वाईट नसतो. तुझे वडीलही नव्हते, ट्रस्ट मी, ते खूप चांगले होते मला भेटले तेव्हा. पण वाईट लोकांची संगत, वाईट लोकांची मैत्री, त्यांनी दिलेल्या ऑफर स्वीकारल्या. काही पैशांसाठी त्यांनी स्वतःची डिग्निटी, डिग्री, स्वतःची फॅमिली, फ्युचर सगळं विकलं. स्वतःचे हात काळे केलेच, पण
त्याबरोबर माझं तोंडही काळं केलं. माझं रेप्युटेशन, माझं करिअर ह्याचा काही विचार केला नाही. आई, पण आज असं काय झालंय की तू हे आय मीन म्हणजे याआधी तुला बाबांचं नावही काढलेलं चालत नव्हतं. कबीर, तू कितीही जरी चांगला असलास ना तरी वाईट लोकांशी मैत्री केली तर त्याचा परिणाम वाईटच होणार आहे. तुला कळतंय ना मी कोणाबद्दल बोलतेय ते? आई, एक विचारू? म्हणजे बघ ना, नेहमी असंच का असतं की वाईट लोकांच्या संगतीत चांगला माणूस बिघडतो, पण चांगल्या लोकांच्या संगतीत एखादा वाईट माणूस सुधारू शकतोच ना? व्हॉट डू यू मीन कबीर? पहिली गोष्ट, इथे वाईट माणसांना सुधारण्याचा ठेका आपण घेतलेलाच नाहीये. त्याच्यासाठी आपण आपला वेळ, आपली एनर्जी वाया घालवण्याची गरज नाही. बुडलेल्या माणसाला वाचवण्यासाठी आपणही बुडण्याची शक्यता असतेच ना. रिस्क नाहीच घ्यायची मलाही. कळत नाहीये का तुला? कळतंय कबीर? प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. देवापासून लांब राहायचं. मला विषयाची परीक्षा घ्यायचीच नाहीये. तुझ्या समोर तुझं अख्खं करिअर आहे. आई, पण नो, दिस इज फायनल. नो आर्ग्युमेंट्स. Oh my God. तुला जेवायला वाटलंच नाही. मी डाळ पण बनवली तुझ्यासाठी. हे शेखर भावा, अरे सांग ना आपल्याला. ते सगळे म्हणतात ना, ते काय ते डायसेक्शन आहे. कसला खोका रे तो? ठीक आहे, मी तुला आता हे सगळं समजून सांगतो. हा. एखाद्या शरीराला फाडण्यासाठी जे काय टूल्स लागतात ना आपल्याला, म्हणजे तर हत्यारं, तुझ्या भाषेत हत्यारं, ओके, त्याला डिसेक्शन बॉक्स म्हणतात. अच्छा, गावात असं होय? अरे मग आधी सांगायचं ना. आता कुठे आपल्या भेजाचं सर्व्हिसिंग झालं. शेखर, एक काम कर, जा तू बाबांची आरती करून घे. जा जा जा. ए सत्या, अरे मस्त. हे सत्या, ऐक ऐक, आता आपल्याला काय काय पाहिजे ना ते ध्यान देऊन ऐकायचं. हा, आणि त्याच्यामधलं सगळं हवंय. पहिले सांगतो, काय मिळालं नाही ना तर सांगतो पहिले. हा, अजिबात काय लोचा होता का म्हणे. हा, काय रे, देवाना आला वाटतात? घाबरला वाटतं मला. ए चलो चलो, नदीम भावा तू छावा. अरे चल चल चल. अरे अट्टा सावन की गट्टा. अरे अरे यानं सगळं दुकान आणलंय. हे देवा, तुझा डिसेक्शन बॉक्स युनिक आहे. ए भावा, काय पण इंग्लिश मध्ये शिवाय त्याच्या पहिले सांगतो, पिवळा आहे, चांगला पिवळा. Wow, Deva, your dissection box is amazing. Special Deva, special box. अच्छा, आईच्या गावात असं बोलायचं होतोय. नाही ग, त्यांनी फॉरेन वरून आणलंय वाटतंय. अरे बस काय भावा, कुर्ल्याहून आणलंय. भारी भारी भारी. अरे म्हणजे काय, अरे आपण एकदाच वाजवतो पण चांगली कडक वाजवतो. कबीर काय बोलतो त्याला ते? डिसेक्शन बॉक्स. पण काय डिसेक्शन बॉक्स? हा, तेच ते. हे कोणाला काय पण पाहिजे असेल ना, आपल्याला सांगायचं बिंदास. आपल्याकडे भरपूर सामान आहे. सांगायचं, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. अरे बसा रे बसा, येतील तर डॉलीबाई पिक्चर दाखवायला आपल्याला. बसा बसा. डॉक्टर सचिन. येस मॅडम. आज खऱ्या अर्थाने मज्जा येणार आहे त्या देवाची. येस मॅडम, चेअरमन साहेबांचा फोन आलाय, तुम्हाला अर्जंट फोन करायला सांगितलंय. ओके जाधव, पेपर्स सांगितले होते मी माझ्या टेबलवरती ठेवायला. सिग्नेचर्स करायचे होते, ठेवलेत? हो. ग्रेट. डॉक्टर सचिन. येस मॅडम. मी तेवढे सिग्नेचर संपवते. ओके. चेअरमॅन साहेबांचा फोन कॉलही संपवते आणि मग येते. ओके, बट यू गो हेड. हा मॅडम.
मी शिखर बरोबर बसतो. अरे बस ना भावा, बस ना. काय तू गुड मॉर्निंग स्टुडंट्स, प्लीज बी सीटेड. मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी डिसेक्शन बॉक्स आणलेच असतील. आपण आणलं ना. ओके ओके, व्हेरी गुड, गुड गुड. मग आपण तुमच्यापासूनच सुरुवात करूया. आजच्या गावात हा सर. राईट. आता पेपर्स रेडी केलेत मी. ASAP युनिव्हर्सिटीला पाठवून देते. ओके. हे काय आणलंय बघू. तुम्ही हे वापरणार डिसेक्शन साठी. हो काय सांगू मास्तर, आपल्याला माहित नव्हतं. आपण याच्यामध्ये आपल्या या विषयामध्ये सॉलिड अभ्यास आहे. काय करतो. नको थांबा, दाखवतो तुम्हाला. तुम्ही इकडे या. अहो या हो, बसा इकडे बसा. हे बघा, आहे हातोडा. काय काय देशामध्ये ना माकडं खातात. त्या माकडाचं डोकं फोडायचं असेल ना तर या हातोडीचा वापर करतात. अशी घेतात ही हातोडी आणि अशी मारतात. आहे की नाही? कोणाला बघायचंय? हा ये नदीम भावा, ये ना, ये बघ. ये बघायचं. बर ठीक आहे. आता हे आपलं दुसरं हत्यार. हे ना, हे घेतलं ना की असंच्या असं उभा माणूस 1/2. हा, 2 भाग. मग आतमध्ये काय आहे ना ते सगळं मॅटर आपल्याला बघता येतं. हा, म्हणजे बॉडी ओपन करायची, पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आणि तो बरा झाला की त्याला घरी पाठवून द्यायचं. 1/2 बरोबर. आजच्या गावात 1/2 कसं जाईल? नाही नाही, आपल्याकडे ना अजून एक हत्यार आहे. हे बघा, आहे ना, याला आकडा बोलतात. हा आकडा. हा आकडा ना असाच्या असा घ्यायचा आणि माणसाच्या असा मानेवर टाकला ना आणि जोरात खेचला ना की पाहिजे ते हाड बाहेर. है की नाही? What a knowledge, देवा. Great. या या. ए देवा, 1 more प्लीज. 1 more. ए यार 1 more देवा. 1 more. फालतूगिरी चालली आहे वर्गात. हे सगळं करायला येतो आपण इथे आणि तुम्हाला पण अक्कल नाहीये का त्याला चेअरअप करता ते. ए राधा, तू आम्हाला काय बोलते? मग असल्या लोकांना ऍडमिशन का देता? चला रे, आपण डीन मॅडमला कंप्लेंट करूया. चला चला चला. एक मिनिट बस प्लीज बस. राधा प्लीज बस. मला काय वाटतं, आपण ह्यासाठी डीन मॅडमना नको त्रास देऊया. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे आपण कसं बघतो त्यावर खूप काही अवलंबून आहे असं मला वाटतं. म्हणजे सगळी हत्यारे सारखीच असतात, पण ती आपण कशी वापरतो दॅट इज इम्पॉर्टंट. लेट मी एक्सप्लेन. देवा इथे. राधा कॅन आय? आता ही नाईफ हे आपलं इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे देवाचं हत्यार. हे दोन्ही तसे सारखेच आहेत, पण आपण ह्याचा सर्जरीमध्ये उपयोग करतो. हे असा. गावात रे. आणि हे सगळ्याच बाबतीत खरं आहे. इलेक्ट्रिसिटी, त्यांनी दिवे लागतात आणि त्यांनी शॉकही देता येतो.
सर शॉक आपण उपचारासाठी वापरतो, पण तोच शॉक जर जास्त झाला तर आय मीन टू से या देवाची काहीच चूक नाहीये. देवाला फक्त त्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. देवापासून लांब राहायचं.